जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाचं. भाजप सेना युतीला आता चुलीत घाला असं आवाहन माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सावंतवाडी इथं जनसंघर्ष यात्रेतील जाहीर सभेत केलं. सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभेची जागा काँग्रेस लढवण्याच्या तयारीत आहे. नारायण राणेंना काँग्रेसमध्ये घेण्याचा कोणताही विचार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. पाहुयात काय म्हणाले अशोक चव्हाण. आज सावंतवाडी पासून आज काँग्रेस पक्षाचा हा ज्वलंत ऊर्जा देणारा हा रथ आज आपल्याकडून सिंधुदुर्ग जिल्ह्यामधून सावंतवाडीमधून थेट आज या पाचही जिल्ह्यामध्ये आपला आवाज बुलंद करण्याकरता, आपल्या प्रश्नांना वाचा फोडण्याकरता आणि आपले सगळे प्रश्न मार्गी लावण्याची ग्वाही देण्याकरता मी आपल्यासमोर काँग्रेस पक्षाच्या वतीने उभा आहे. राज्यातले प्रश्न अनेक आहेत, प्रत्येक भागातले विषय अनेक आहेत, पण साध्य करायचं असेल तर तुम्हाला आणि आम्हाला सर्वांना मेहनतीने चिंगाटीने मागे काय झालं पुष्पचेंजी मी सगळे याला साक्ष माझी आहे. मी सर्व या सगळ्या गोष्टीला साक्ष माझी आहे. हे सर्व विषय मी जवळून पाहिले, हाताळलेले आहेत. आणि मला मुद्दाम एवढं सांगायचं आहे की तुमच्या व्यथा, तुम्ही सांगितलेल्या सगळ्या कथा या सत्य आहेत आणि आज तुम्ही आज पक्षात आला त्याबद्दल मनपूर्वक जाहीर मी तुमचं या ठिकाणी स्वागत करतो. परंतु हे सगळं नुसतं बोलून चालणार नाही आहे. कालाच्या प्रवाहामध्ये बऱ्याचशा चढ उतार आले, बरेचसे प्रश्न आपण जवळून पाहिले, ज्यांना ज्यांना आपण मोठं केलं, काही काळ पक्षाचा फायदा गेला, पुन्हा तिकडे गेले. पण मला आवर्जून जनतेचे आभार मानले पाहिजे. आज सावंतवाडीच्या या विराट सभेमध्ये आज काँग्रेसला पुन्हा साथ देण्याकरता आपण या ठिकाणी आलेला आहात. मनपूर्वक धन्यवाद आपल्या ठिकाणी. बाळासाहेब पी.के. सावंतांना आम्ही फार जवळून पाहिलेलं आहे, त्यांची राजकीय कारकीर्द पाहिलेली आहे. भाई सावंतांची राजकीय कारकीर्द आम्ही या ठिकाणी फार जवळून पाहिलेली आहे. सचिन सावंतांचे पिताजी माधवराव सावंतांनाही सुद्धा धडपड करताना आम्ही मुंबईत पाहिलेलं आहे. मला मुद्दाम सांगितलं पाहिजे. असंख्य कायसन देसाई साहेबांचं कारकीर्द पाहिलेली आहे. आणि त्यामुळे कोकणातल्या लोकांनी, कोकणातल्या नेतृत्वाला एकेकाळी भरपूर मोठी साथ दिली. मधल्या काळात थोडीशी गाडी इकडे तिकडे गेली याची आम्हाला जाणीव आहे. मी तुम्हाला जनतेला दोष धरणार नाही, आम्ही तिथे दोषी आहोत हे मी या ठिकाणी स्पष्टपणे सांगतो. परंतु मागचा सगळा इतिहास पुसून काढू आणि पुन्हा आम्हाला लागू मित्र हो हे सांगण्याकरता आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. मगाशी आमचे पुष्पसेन यांनी फार गोष्ट मग सांगत मला एक गोष्ट आठवली. पुष्पसेन म्हणली शिवसेनेवाल्यांचं काय चाललंय, भाजपवाल्यांचं काय चाललंय आणि भाजपमध्ये नव्याने दाखल झाले त्यांचं काय चाललंय. फक्त सांगितलं काही पुष्पसेनजी प्रत्येक जण कोकणात आला आणि म्हणाला येवा कोकण आपलाच असा, आपला असा करून सर्वांनी असाच केलेला. येवा कोकण आपलाच असा ही म्हण जी आहे ती कोकणवासियांमध्ये आले, घेऊन गेले. कोकणाला सगळं लुबाडून देण्याचं काम, नेतृत्व देऊन नावाचं नेतृत्व देण्याचं काम त्यांनी केलं आणि कोकण धुवून नेला. आणि त्यामुळे काँग्रेस या ठिकाणची कमी पडली हे मान्य करावं लागेल. परंतु आज परिवर्तन घडतंय. आपण सांगताय शिवसेना आणि भाजपचं काय चाललंय, दिवसा एक चाललंय, टीव्हीवर पाहतात सध्या रात्रीचं खेळ चाललंय. कसं चाललंय सध्या तिकडे? सध्या रात्रीचं खेळ चाललाय तिकडे. सकाळी एक सांगतात, एक म्हणतो उखाड़ देंगे फेक देंगे, एक म्हणतो उखाड़ देंगे फेक देंगे आणि दुसरे म्हणतात युती गेली चुलीत. आता चुलीत घालायचं काम आणि उखाड घालण्याचं काम हे तुम्हालाच करावं लागणार आहे. मित्र लक्षात ठेवा, यांची उर्मट भाषा उखाड देंगे फेक देंगे ही जर भाषा जर आपल्याला कोणी सांगणार असेल तर तुम्हाला आता बघूचा हवा मित्र. मला एवढं सांगितलं पाहिजे. दुष्काळामध्ये प्यायला पाणी आताच महिना, आता फेब्रुवारी महिन्यामध्ये आपण जानेवारी महिन्यात आपण आणलो, आज प्यायला पाणी नाही. तुमच्या कोकणात मला माहित नाही काय, पण जवळपास परिस्थिती तिकडे महाराष्ट्र सारखीच आहे. प्यायला पाणी नाही. लोक म्हणतात पाण्याचे टँकर द्या आणि चारा, जनावरांचा चारा, मुक्या जनावरा चाऱ्याच्या छावण्या द्या. तर मित्र छावरा तुमच्या टँकर राहिले बाजूला,
छावण्या राहिल्या बाजूला, परंतु चालू झाले डान्स बार आणि लावण्या. तर काय झालंय महाराष्ट्रात? डान्स बार सुरू झाले, लावण्या सुरू झाल्या. या सरकारला तोडकाळ केलं पाहिजे की महाराष्ट्राच्या संस्कृतीला, देशाच्या संस्कृतीला काळीमा फासणारं काम हे जर करत असतील. आज आपण पाहतोय सुप्रीम कोर्टाचा निर्णयावर मी काय बोलणार नाही, पण सरकारने ज्या पद्धतीने बाजू मांडली पाहिजे सर्वोच्च न्यायालयामध्ये, ती बाजू सुद्धा व्यवस्थितपणे मांडली जात नाही. आणि त्यामुळे डान्सबार सुरू होतात. डान्सबार मध्ये सगळ्या अटी त्या ठिकाणी बाजूला सारून पुन्हा एकदा सर्व पहिल्यासारखं सुरू होत असेल तर मग लावण्या आणि डान्सबारचं हे सरकार आहे, मला एवढं सांगायला पाहिजे. तर यांना एवढं सुचतंय आता, कारण पैसा अमाप झालेला आहे आणि त्या पैशाच्या जोरावर आता हे सगळं काम हे फडणवीस सरकारच्या माध्यमातून मित्रवय सुरू आहे. मला मुद्दाम सांगितलं मराठा आरक्षणाचं मला सांगा, मराठा आरक्षण का यांनी दिलंय का? हो, 58 मोर्चे निघाले राज्यामध्ये, 58 मराठा मोर्चे निघाले. 100 पेक्षा जास्त लोकांनी प्राणांची आहुती दिली. पण सरकारला झक मारत हे आरक्षण द्यावं लागलं. याचं खरं अभिनंदन कोणाचं करायचं असेल तर सकल मराठा समाजाचं अभिनंदन केलं पाहिजे की त्यांच्या प्रयत्नामुळे झालं, ते काय भाजप सेनेमुळे झालं असं मी अजिबात म्हणणार नाही. या सगळ्या कामाला तुमची साथ आम्हाला हवी आहे. कोकणवासियांचा भक्कम पाठिंबा आम्हाला हवा आहे. देणार की नाही? हात वर करा, देणार की नाही? आणि म्हणून मोठ्या अपेक्षेने, मोठ्या आशेने जनसंघर्ष यात्रा तुमच्या हक्कासाठी मित्र आम्ही भांडतोय, तुमच्या हितासाठी हा लढा आम्ही पुकारलेला आहे. या लढ्यामध्ये आपण या मशाल घ्या हातामध्ये आणि सामील व्हा.